जो काम 50, 55, 60 के कालखंड में होना चाहिए था वो मुझे 2014 से 19 के बीच में करना था। नमस्कार, आपण TV9 मराठी, मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो आखाडामध्ये। अर्थात आखाडाचा आजचा विषय देखील तितकाच महत्त्वाचा आहे। मात्र या विषयाला हात घालण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट ही सगळ्यांना निदर्शनास आणून द्यायची। खरं सांगायचं तर 5 वर्षात भाजपनं काय काय बदललं माहित नाही, मात्र काही जबरदस्त बदल जे आहेत ते झालेले आहेत असंच म्हणावं लागेल। अर्थात मान्यवर माझ्या सगळ्या सोबत आहेतच, त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत। त्यांची मी आधी ओळख करून देतो आणि त्यांच्यानंतर थेट त्यांच्याशी बोलतो। भालचंद्र मुणगेकर सर आहेत, माजी खासदार काँग्रेसचे, माधव भंडारी प्रवक्ते आपल्या सोबत आहेत भाजपचे, विद्याताई चव्हाण आमदार राष्ट्रवादीच्या, सुधाकर बडगुजर प्रवक्ते शिवसेनेचे सोबत, त्याचबरोबर अशोक वानखेडे राजकीय विश्लेषक आणि कृष्णा पंडित काश्मीरी पंडित आपल्या सोबत असणार आहेत। या सगळ्यांची आपण बोलणार आहोत। मात्र एक खूप महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे हा मॅनिफेस्टो जो आहे तो हातात आल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली आहे, ती तुमच्याबरोबर शेअर करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे बदललेलं आहे, बरंच काही बदललेलं आहे। भाजपनं खूप बदलाव आणलेत, आतापर्यंत भाजपच्या इतिहासात झाले नाही असे जबरदस्त बदल हे आणलेले आहेत। आणि ते म्हणजे पहिली नजर जेव्हा या मॅनिफेस्टोच्या फ्रंट पेज वरती गेली तेव्हा एक गोष्ट जाणवली। या दोन्ही गोष्टी मी आता प्रेक्षक तुमच्यासाठी आणलेल्या आहेत। एक म्हणजे 2014चा मॅनिफेस्टो आणि त्याचं कव्हर पेज नेमकं कसं होतं आणि आत्ताचं जे कव्हर पेज आहे ते आपण बघतोय कशा प्रकारे। जवळून बघा म्हणजे लक्षात येईल की भाजपनं काय नेमके बदल या 5 वर्षात घडवलेले आहेत ते सगळ्यांच्या लक्षात येईल। आणि स्पष्ट आहे की मोदी म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच मोदी, एवढाच भाजप उरलाय का असं वाटावं। कारण या मॅनिफेस्टोमध्ये आपण बघतोय, या जाहीरनाम्यामध्ये, या घोषणापत्रावरती केवळ आणि केवळ मोदींचाच फोटो आहे। आणि 2014 मध्ये आपण बघतोय की अडवाणी असतील, राजनाथ सिंग असतील, वाजपेयी असतील, या सगळ्यांचे फोटो याच्यावरती होते। अर्थात हा जरी भाजपचा अंतर्गत मामला असला की त्यांनी घोषणापत्रावरती कोणाला छापावं तरी सुद्धा ही गोष्ट निदर्शनात येते की मोदी म्हणजेच भाजप आणि भाजपमध्येच मोदी, एवढंच हे गणित उरलंय का। अर्थात सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत, मात्र मागच्या 2014 मध्ये जी आश्वासनं दिलेली होती ती कॉपी पेस्ट करून अनेक आता यावेळेच्या संकल्पपत्रात देखील आलेत का, याविषयी आपण बोलणार आहोत। एक रिपोर्ट बघूया, लगेच परततोय। भाजपच्या घोषणापत्रात पुन्हा राम मंदिर आणि कलम 370। और हमारा यह प्रयत्न होगा कि जल्दी से जल्दी सौहार्दपूर्ण वातावरण में भव्य राम मंदिर का निर्माण हो। शेतकरी, महिला आणि तरुणांच्या अच्छे दिनाचा वादा। 50, 55, 60 के कालखंड में होना चाहिए था वो मुझे 2014 से 19 के बीच में करना था। पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल करत भाजपनं घोषणापत्र जारी केलं। गेल्या वेळी अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणींपासून वरिष्ठ नेत्यांना घोषणापत्राच्या कव्हर पेजवर स्थान होतं, पण आता फक्त मोदी आहे। या घोषणापत्रात महत्त्वाच्या कोणत्या बाबी आहेत त्यावर एक नजर टाकूया। राष्ट्रवादाला प्राधान्य, दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण, समान नागरी कायदा लागू करणार, घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न होईल। लवकरात लवकर सौहार्दपूर्ण वातावरणात राम मंदिर बांधण्याचा प्रयत्न करणार, जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवण्याचा प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना 6,000 रुपये आणि सर्व छोट्या शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर पेन्शन देणार, क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या 1 लाखापर्यंतच्या कर्जावर 5 वर्षांपर्यंत व्याज आकारणार नाही, महिलांना मंत्रिमंडळात कमीत कमी 15% आणि इतर संविधानिक आयोगात 33% आरक्षण। राम मंदिर का जहां तक प्रश्न है, पिछले चुनावी घोषणा पत्र में भी हम लोगों ने जो संकल्प किया था सभी संभावनाओं को तलाश करेंगे और हमारा यह प्रयत्न होगा कि जल्दी से जल्दी सौहार्दपूर्ण वातावरण में भव्य राम मंदिर का निर्माण हो जाए। कोई भी लाभ यदि देना है तो केवल कुछ ही लोगों तक हम क्यों सीमित रखना चाहते हैं। 2 हेक्टेयर तक का ही किसान नहीं, बल्कि जो भी किसान होगा उस सभी किसानों को हम यह इनकम सपोर्ट 6,000 रुपये का देंगे। यह जो है उन्होंने कहा और उसको हम लोगों ने अपने संकल्प पत्र में शामिल किया है। सभी किसानों को यह किसान सम्मान निधि का लाभ मिलेगा। घोषणा इस संकल्प पत्र में यह भी कहा है कि 1 लाख तक का जो क्रेडिट कार्ड पर लोन मिलता है, 1 लाख तक का क्रेडिट कार्ड पर जो लोन मिलता है उस पर 5 वर्षों के लिए रेट ऑफ इंटरेस्ट 0% होगा, 0% ब्याज दर पर 1 लाख का वो कर्ज लेंगे। महिलाओं के लिए
महिला कार्यबल भागीदारी दर बढ़ाने की दिशा में काम करेंगे। वैसे हमारे यहाँ महिलाओं का पार्टिसिपेशन अन्य सर्विसेज की बात छोड़ दीजिए, हमारी फोर्सेस में भी बढ़ा है, काफी बढ़ा है। देखिए और अधिक आगे बढ़ाएंगे। 3 तलाक के विरुद्ध कानून बनाकर मुस्लिम महिलाओं के लिए हम न्याय सुनिश्चित करेंगे। भाजपच्या घोषणापत्राकडे बारकाईनं पाहिलं तर बरेच मुद्दे तेच आहेत, म्हणजेच पूर्ण बहुमत मिळूनही वादे पूर्ण झालेले नाही। आधी घोषणापत्रात राम मंदिराचा मुद्दा सुरुवातीलाच असायचा, पण आता 38व्या पानांवर अवघ्या काही ओळींमध्ये राम मंदिराचा मुद्दा आहे। काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबतही पुनरुच्चार करण्यात आलेला आहे, पण ठोस आश्वासन नाही। महिलांना 33% आरक्षणाचा पुन्हा वादा करण्यात आला असला तरी 23 वर्षांपासून संसदेत विधेयक अडकले। आज के झांसा पत्र ये संकल्प पत्र नहीं है। आज के झांसा पत्र पर भरोसा कैसे करें? फिर एक बार उन्होंने किया झांसा पत्र तैयार, फिर एक बार उन्होंने किया झांसा पत्र तैयार। देश की जनता खारिज करेगी इस बार और झोला उठाकर हो जाओ जाने को तैयार। नौजवान, आपने वायदा किया था कि 10 करोड़ नए नौकरियों की सृष्टि होगी। पिछले 5 साल में आज देश के अंदर बेरोजगारी पिछले 48 सालों से ज्यादा है, यानी 5 दशकों में जितना बेरोजगारी है उससे ज्यादा आज है। कई सारे इस तरीके के जुमले की उन्होंने घोषणा की थी पहले, कुछ लागू नहीं हुआ। ये भी उसी तरीके का एक जुमला पत्र है। त्याच्यामध्ये जी कल्पना त्यांनी जी काही वचने दिलेली आहेत, देश प्रेम, राम मंदिर झालं पाहिजे, राम मंदिर आम्ही बांधणार, हे त्याच्यामध्ये दिलेलं एक वचन आहे। 370 कलम आम्ही काढणार नाही, हे सुद्धा त्याच्यातलं एक वचन आहे। आणि हंसराजजी जे काम तुम्ही आजपर्यंत करत आलात, 5 वर्ष तिथे असताना केलं, देशद्रोह्यांना क्षमा नाही। देशद्रोही जो कोणी असेल त्याला आम्ही फासावरती लटकवल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेसच्या हम निभाएंगे या घोषणापत्रानंतर भाजपनेही संकल्पपत्र सादर करून मतदारांना पुन्हा सत्ता देण्याचं आवाहन केलंय। आता मतदारांच्या मनात संकल्पपत्र किती उतरतो यावरच भाजपचं पुन्हा मिशन सत्ता अवलंबून आहे। विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर हे संकल्पपत्र तर आपण बघतोय आणि याविषयी आपण बोलणार आहोत। सगळे मान्यवर जे आहेत ते माझ्या सोबत आहेत। अर्थात काही क्षणातच माधव भंडारी देखील आपल्या सोबत असतील। त्यांना थेट मी विचारणार आहे, कारण कव्हर पेजवरनं बाकीचे नेते नेमके गायब झाले तरी कुठे, हा खूप मोठा प्रश्न आहे। भालचंद्र मुणगेकर हसताय, हा खूप मोठा बदल झालेला गेल्या 5 वर्षातला बीजेपी मधला। कारण तो बदल होणं स्वाभाविक आहे। याचं कारण असं आहे, मुळामध्ये परवाच निर्मला सीतारामन ज्या संरक्षण मंत्री ज्या आहेत त्या असं म्हणाल्या की भाजपच्या उमेदवारांच्याकडे पाहून मतदान करू नका, तर मोदींकडे पाहून मतदान करा। याचा अर्थ आपण सुरुवातीला जी चर्चा सुरू केली तो त्याचा सरळ अर्थ असा आहे, भाजप म्हणजेच मोदी, मोदी म्हणजेच भाजप, इतकंच नव्हे तर हळूहळू मोदी म्हणजे देश, मोदी म्हणजेच राष्ट्र, मोदी म्हणजेच भारत, इथपर्यंत भारतीय जनता पक्षांची मजल गेलेली आहे। आणि आता सुद्धा त्याच्याशी त्याने जे मॅनिफेस्टोचं कव्हर जे काढलेलं आहे ते अत्यंत सुसंगत अशा प्रकारचं आहे। भाजपच्या आणि मोदींच्या कारभारामध्ये इतर जे सगळे मंत्री आहेत, नेते आहेत, त्यांना काडीची किंमत शिल्लक राहिलेली नाही। संपूर्ण पक्ष 2 लोकांच्या, नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शहा त्यांच्याबरोबर त्यांच्या जोडीला हे पक्षाचे अध्यक्ष, पण ते सुद्धा जोडीला त्यांचे असल्यामुळे संबंध देश हा त्यांना मोदीमय करायचा आहे। आणि केवळ मोदी या एका व्यक्तीभोवतीच राजकारण केंद्रित झालेलं असल्यामुळे हे जे मॅनिफेस्टोचं कव्हर आहे ते त्यांच्या भूमिकेशी सुसंगत आहे। बर थेट जाऊयात, माधव भंडारी देखील आता जोडले गेलेले आहेत। माधव भंडारीजी, आवाज येतोय माझा? हो येतोय जी। सगळ्यांना आश्चर्य वाटलं माधव भंडारीजी, म्हणजे भाजपात बदल बाकी काय झाले देशामध्ये अच्छे दिन आले की नाही माहिती नाही, मात्र एक बदल जो आहे तो खूप मोठा झाला आणि तो म्हणजे आत्ताचं हे तुमचं संकल्पपत्र आणि 2014चं, हे दोन्ही मी आता प्रेक्षकांना दाखवलं आणि त्याच्यात स्पष्ट दिसतंय की केवळ आणि केवळ मोदींचाच फोटो हा आत्ताच्या या संकल्पपत्रावरती लावलेला आहे। काय झालं? पितू तुल्य अडवाणीचे आहेत ते गायब आहे त्याच्यावरनं, अटल बिहारी वाजपेयी त्याच्यावरनं गायब आहेत, राजनाथ सिंग ज्यांनी हे बनवलेलं आहे संकल्पपत्र ते देखील गायब आहेत। हा मोठा बदल जो आहे तो झालेला आहे, म्हणजे केवळ मोदी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे मोदी असं काही झालेलं नाही।
2014 साली जेव्हा संकल्पपत्र तयार केलं त्यावेळेला मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना पहिल्यांदाच पंतप्रधान पदासाठी आम्ही नेतृत्व देऊ ही पक्षाची भूमिका होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. 5 वर्ष त्यांनी यशस्वीरित्या देशाचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा एकट्याचा छवी त्याच्यावरती राहणं याच्यामध्ये काही अनैसर्गिक नाही. आणि डॉक्टर मुणगेकरांना मी आठवण करून देतो की ह्या देशामध्ये एकदाच इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया ही जाहीर भूमिका काँग्रेसने घेतली होती, बाकी कुणी घेतलेली नाही. आणि भारतीय जनता पार्टीची ही भूमिका नाही. भारतीय जनता पार्टी या देशाला सर्वोच्च मानते आणि हे जाहीरनाम्यामध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा स्पष्ट केलेलं आहे. भंडारी साहेब एकच फक्त आठवण करून देतो, इंदिरा इज इंडिया ही प्रकारची घोषणा काँग्रेसचे तेव्हाचे अध्यक्ष बर्वे यांनी केलेली होती. ते काँग्रेसचं अधिकृत मत अशा प्रकारचं नव्हतं, पण त्याच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता एवढ्यासाठीच नाही. निर्मला सीतारामन यांनी स्वतःच म्हटलेलं असं आहे की उमेदवारांकडे पद मावून देऊ नका, फक्त मोदींना पाहून मतदान करा. याचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे. जी भंडारी उत्तरकांड बघा, आश्चर्य वाटण्यासारखं आहे. तुम्ही किती म्हणालात की बाबा तेव्हा ते काही पंतप्रधान नव्हते आणि आता 5 वर्षात पंतप्रधान म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे, तरी पण बाकी म्हणजे पितृतुल्य असं तुम्ही अडवाणी यांना म्हणता, बाकी मार्गदर्शक आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचं नेहमी नाव घेतलं जातं, मुरली मनोहर जोशी यांचं नाव घेतलं जातं. त्यांचा फोटोच नसणं याचं आश्चर्य वाटू नये जनतेला? मी सांगितलं ना आपल्याला की याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. आणि डॉक्टर मुणगेकरांचं तर्कशास्त्र मला खूप आवडलं की पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची भूमिका नाही, पण पक्षाच्या एखाद्या प्रवक्त्याने एखाद्या नेत्याने केलेलं एखादं विधान हे मात्र पक्षाची भूमिका. हे भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत आणि काँग्रेसच्या बाबतीत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी घेतलेली भूमिका पक्षाची भूमिका नाही. खरं आहे, म्हणजे त्यांचं म्हणणंही चुकीचं नाही. त्यांचा अनुभव तोच आहे की त्या काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्ष कोणी असो, मत फक्त नेहरू गांधी खानदानाचा जो असेल त्याचं मत हेच खरं मत, बाकी कुणाचं मत नाही. त्यामुळे मुणगेकरांचा अनुभव जो आहे त्याच्यातून ते बोलतायत. बर चला भंडारी, आता खूप महत्वाचं म्हणजे आता बाकीच्या मुद्द्यांना आपण हात घालूया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हा सगळा तुमचं जे आश्वासन याच्यामध्ये दिलेली आहे ती सगळी वाचत होतो. या सगळ्या अनुक्रमणिकेमध्ये जवळजवळ 50 पान आहे. त्याच्यात मी शोधून दमलो. खरं तर एम्प्लॉयमेंट हा शब्द, खरं तर तुम्ही आधीच सांगितलं होतं 2 करोड नोकऱ्या, 4 करोड नोकऱ्या, हा आकडा सातत्यानं वाढत गेलेला आपण या देशात बघितलेला आहे. या अख्ख्या अनुक्रमणिकेमध्ये मी शोधून थकलो, मात्र एम्प्लॉयमेंट हा शब्द कुठेही सापडला नाही. काय झालंय, म्हणजे एम्प्लॉईड झालेच सगळे भारतातले युवक की नेमकं काय कारण? आपण कशा पद्धतीने वाचतो याच्यावरती अवलंबून आहे. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा जर विषय आपण बघितला तर त्या इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट मध्ये जी आहे सगळी चर्चा ती एम्प्लॉयमेंट जनरेशनची चर्चा आहे. ऍग्रिकल्चरल आणि फार्मर वेलफेअर मध्ये चर्चा जी आहे ती सुद्धा एम्प्लॉयमेंट जनरेशनची चर्चा आहे. त्यामुळे आपल्याला जे आवडेल ते आपण वाचावं आणि आपण एक भूमिका घेतलेलीच असते. आपल्याला काय बोलायचंय त्या पद्धतीने आपण बोलावं. नाही, अशी कुठची भूमिका आम्ही घेतलेली नाहीये, मात्र आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय. कारण काँग्रेसच्या एकूणच जो वचननामा पाहिला. बर वानकडे तुम्हाला सापडले का काय त्याच्यामध्ये? कारण वानकडे असतात म्हणून. नाही मला त्याच्यात नाही माझा असा प्रश्न आहे, एम्प्लॉयमेंट हा शब्द ते वापरूच शकत नाही. कारण ज्या दाव्याने ते सांगतात की आम्ही इतके करोड एम्प्लॉयमेंट दिलेले आहेत आणि इतकं मुद्रा लोन मध्ये इतके लोकांना मिळालेले आहेत, इतके लोक पकोडे, अहो हे स्मशान जरी बांधतील तरी सांगतील त्या स्मशान बांधण्यात सुद्धा एम्प्लॉयमेंट आहे. कारण 4 लोक त्या माणसं जाळायला लागतील तो पण एम्प्लॉयमेंट आहे. जेव्हा एम्प्लॉयमेंट या स्तरावर उतरतं त्यावेळेला प्रत्येकच गोष्टी एम्प्लॉयमेंट म्हणजे म्हणजे हा मॅनिफेस्टो ज्यांनी छापला त्याला एम्प्लॉयमेंटच मिळाली ना, काम तर त्यालाही मिळालं. भारतीय जनता पार्टी एम्प्लॉयमेंट मागच्या वेळेला 2 करोडचा आकडा देऊन इतकी वाईटरित्या फसलेली आहे, त्याचा त्यांना आता काही त्याचा मार्ग सापडत नाही. त्यामुळे एम्प्लॉयमेंट आणि बेरोजगारी सगळ्या देशातल्या प्रत्येक सर्व्हे मध्ये बेरोजगारी फार मोठा, सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यांच्या मताप्रमाणे बेरोजगारीचा प्रश्न या देशात सुटलेला आहे. मुद्रा लोन खूप गेलेला आहे, स्टार्टअप खूप झालेला आहे, 59 मिनिटात खूप लोन गेलेले आहेत. त्यामुळे या देशात आता एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. त्यामुळे एम्प्लॉयमेंटवर विचार करणं
जरुरीचं नाही, त्यामुळे तो शब्दच नाही त्याच्यात. त्यामुळे आपण त्याच्यात आता एम्प्लॉयमेंट शोधणं म्हणजे नरेंद्र मोदींनी केलेल्या दाव्यांना स्वतःच खंडित करणं. भंडारी, तुम्ही आता बोलत असताना भंडारी शोधत होते, त्याच्यामुळे भंडारी काय देणार उत्तर? कारण शोधत होता. नाही शोधा ना, शोधा बिलकुल भंडारींनी शोधावं, त्याच्यात प्रॉब्लेम नाही. मागच्या वेळेला एम्प्लॉयमेंट एवढा मोठा होता की प्रत्येक रॅलीमध्ये 2 करोड के जॉब 1 साल में दूंगा, तो पूर्ण ते भाषण त्याच्यावर असायचं. आता तो शब्दच नाही याच्यात. आणि मग इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट मध्ये आपण तो शोधतो. मग आपण प्रत्येकच गोष्टीत एम्प्लॉयमेंट शोधू शकतो. एम्प्लॉयमेंट कशात नाही, मी म्हटलं ना मॅनिफेस्टो छापला गेला तिथे एम्प्लॉयमेंट आहे. आणि आपण चॅनलवर बोलतो याच्यातही लोकांना एम्प्लॉयमेंट मिळत आहे. माझा कॅमेरामॅन आहे, लाईटमॅन आहे, इथलं तिथं टेक्निशियन आहेत. त्यामुळे एम्प्लॉयमेंट तर प्रत्येक ठिकाणी आहेत. बरं, उत्तर घेऊ आपण. भंडारी, मी मगाशी म्हणालो तसंच आहे की आपण ज्या ज्या भूमिका घेतलेल्या असतात त्या भूमिकेतूनच आपण बोलायचं ठरवलेलं असतं, त्या पद्धतीने आपण बोलतो. मी जसे 2 विभाग सांगितले तसं इकॉनॉमी बद्दलचा जो विषय आहे, इंडिया इज द वर्ल्ड्स 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी, या विभागामध्ये या विषयातले सगळे मुद्दे जे आहेत ते सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे. मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस त्याचा उल्लेख केलेला आहे. वेलफेअरचा, ह्या स्मॉल एंटरप्रिनर्सच्या वेलफेअरचा उल्लेख केलेला आहे. 100 लाख करोड गुंतवणूक ही रोजगारासाठी करणार ह्याचा उल्लेख केलेला आहे. रोजगार निर्मितीसाठी जे जे करायला पाहिजे, एंटरप्रिनरशिप अँड स्टार्टअप्स याच्याबद्दल भूमिका मांडलेली आहे. टुरिझम आणि बाकीच्या अशा सेक्टरमधून किती पद्धतीने आपण रोजगार वाढवू शकतो याची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती ह्या विषयामध्ये कुठल्याही प्रकारची दुय्यम भूमिका घेतलेली नाही. पण आणि रोजगार माझा भंडारी प्रश्न असा आहे, या अगोदरच्या सगळ्या भाषणांमध्ये, माझा भंडारी, या अगोदरच्या सगळ्या भाषणांमध्ये मोदी स्पष्टपणे आकडे सांगायचे या देशाला की बाबा 2 करोड आम्ही वर्षाला देऊ, 4 करोड देऊ, जो काय आकडा सांगायचा तो सांगायचे. असं काय नेमकं झालं की आता हा आकड्यांचा खेळ जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे? आता स्पष्टपणे का लिहिलेलं नाहीये की बाबा इतक्या नोकऱ्या आम्ही देऊ? पहिली गोष्ट अशी आहे की रोजगार देणं आणि नोकऱ्या देणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. भारतीय जनता पार्टीने सातत्याने रोजगाराचीच भाषा केली, रोजगाराची चर्चा केली, नोकऱ्यांची केलेली नाही. आणि स्वयंरोजगाराचं क्षेत्र जगातलं, देशातलं आणि जगातलं बदललेलं आर्थिक वास्तव ह्याच्यामध्ये बदललेलं रोजगाराचं चित्र, या सगळ्याच्या आधाराने भारतामध्ये आपण रोजगार निर्मिती कशी करू, स्वयंरोजगाराची निर्मिती कशी करू याची पावलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून 5 वर्षांनी उचलली. त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागले. त्याच्यामधून छोटे मोठे रोजगार उभे राहिले, वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये माणसं उभी राहिली आणि त्याच्या भरपूर आकडेवारी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये उपलब्ध आहे. आणि ती धोरणं अधिक परिणामकारकरित्या पुढे नेण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीने मांडलेली आहे. बरं, मुंडगेकर उत्तर देतात. अगदी थोडं. सरकारकडे ऑफिशियली डेटा नाही. सरकारचं स्वतःचं म्हणणं आहे आमच्याकडे डाटा नाही, आम्ही डाटा कंपाईल करू शकलो नाही असं सरकारचं म्हणणं आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा डाटा सरकारने रिजेक्ट केला. 2 लोकांनी त्याच्यात राजीनामे दिले. तो पूर्ण जे झालेला हे जे आहे खेळ तो सगळ्या लोकांसमोर आहे. वेगवेगळे जे डाटा येतात त्याच्यावरनं रेफरन्स काढला जातो. मुद्रा लोन वरनं आम्ही तुम्ही किंवा ईपीएस किंवा पीएफ फंड वरनं जर तुम्ही एम्प्लॉयमेंट काढली तर ती एम्प्लॉयमेंट होऊ शकत नाही. मुद्रामध्ये एक सेक्टर ठराविक आहे, पण आयटी मध्ये किती जॉब झाले, रोड तिथल्या एम्प्लॉयमेंटचं काय, सरकार स्वतःच म्हणतं की आमच्याकडे डाटा नाही. म्हणजे डाटा नाही तर देणार कुठून? मला मगाशी आपले अधिक सन्माननीय पाहुणे आले, वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी, पण मगाशी माधव भंडारींनी एक अत्यंत चुकीचं विधान केलं. आणि ते विधान असं आहे की भारत ही जगातली 3री अर्थव्यवस्था, मोठी अर्थव्यवस्था आहे. माझ्याकडे आता जागतिक बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय एक मिनिट, यांनी पब्लिश केलेले स्टॅटिस्टिक्स आहे. त्या स्टॅटिस्टिक प्रमाणे भारत ही जगातली आत्ताची 7वी अर्थव्यवस्था आहे. त्याच्या अगोदर चायना, जपान, जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स ह्या 4-5 अर्थव्यवस्था भारताच्या वरच्या आहेत. एकंदर आपण जर विचार केला स्टॅटिस्टिक्स टाइम प्रमाणे तर अमेरिकेचं वार्षिक उत्पन्न हेही खरं 40 वर्षामध्ये
जो आकडा घसरलेला आहे म्हणजे मॅक्झिमम आपल्याकडे बेरोजगार जो आहे तो आकडा सगळ्यात जास्त 40 वर्षात झाला. 7.1%. त्याच्याविषयी काहीच बोलत नाही. मला या मॅनिफेस्टोविषयी जनरल कॉमेंट करायची नाही. खरं त्यांनी माफी मागायला पाहिजे होती. 2014ची दिलेली आश्वासनं त्याचा चक्काचूर त्याने करून टाकला. ती आश्वासनं भंग केल्याबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे होती. तशी न मागता अशा प्रकारचे धाडस त्यांनी केलं कसं अशा प्रकारच्या मॅनिफेस्टोमध्ये, याचंच मला आश्चर्य वाटतं. आणि त्यामुळे ते आपण मागाशी म्हणालात ते आकडे देऊ शकले नाही. असं आहे ते एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंडावर जे लोक नावं नोंदवतात त्याचा अर्थ ते असा घेतात की नवीन लोकांनी आम्ही रोजगार दिला नाही म्हणून. 7.1%, 7.1 हा गेल्या 40 वर्षातला सर्वात जास्त बेरोजगारीचा दर आहे. हे सरकारच्या आकडेवारीनुसार, लेबर ब्युरोनुसार, एम्प्लॉयमेंट त्याच्यावर भंडारींचं काय उत्तर आहे? नक्कीच आपण उत्तर पण घेऊया. इतर मान्यवरांकडे देखील जातो. आणि अर्थात एक गोष्ट जाणवली, काही गोष्टी कॉपी पेस्ट देखील झालेल्या आहेत 2014तल्या त्यांच्या मॅनिफेस्टोमधनं आताच्या याच्यामध्ये, त्या देखील बोलूयात आपण. सगळ्याविषयी बोलूयात अगदी छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रश्न हाच आहे की आज जे घोषणापत्र जाहीर केलेलं आहे भाजपनं, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत ते 2014 मधल्या इथे कॉपी पेस्ट करण्यात आलेल्या आहेत का, हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. माधव भंडारी, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, आता माझ्याकडे तुमच्या या घोषणापत्रांचा मी आता जेव्हा अभ्यास करत होतो एक गोष्ट लक्षात आली की 2014 मध्ये अनेक गोष्टी असतील. मग राम मंदिराचा अगोदर भालचंद्र मुणगेकर माझ्याबद्दल खोटं बोलले, त्याचं उत्तर आधी दिलं पाहिजे. बरोबर, द्या. माझी आपल्याला विनंती आहे की मी आपल्या चर्चेत सहभागी झाल्यापासून मी जे बोललो ते आपण पुन्हा एकदा डॉक्टर मुणगेकरांना ऐकवावं. जी. आणि त्याच्यामध्ये मी 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हा शब्द कधी वापरला ते दाखवावं. आता म्हणाला तुम्ही अशा तऱ्हेचं खोटारडेपणाचं दगड मारून निघून जाण्याची काँग्रेसची पद्धत वाईट आहे. खोटारडेपणा शब्द असले वापरू नका. माझी माहिती चुकीची तुम्ही बोललात त्या ठिकाणी स्पष्ट. तुम्ही कॅरेक्टर असाइन करताय, जरा हॅव मॅनर्स म्हणून मी सांगितलं ना, विनंती केली आपल्याला ऐकवा म्हणून. विनंती आणि खोटारडे दोन शब्द एकत्र जात नाही. हॅव सम मॅनर्स. मी म्हणून तुम्हाला विनंती केली, विनंती तुम्ही चुकीचं बोललात. तुम्ही चुकीचा खोटारडे शब्द बसत नाही. खोटारडे अनपार्लमेंटरी शब्द आहे. प्लीज असं म्हणालात का आपण चेक करू, किमान मॅनर्स तुम्हाला असू दे. दुसरीकडे जाईल. तुम्ही हे मानव हे जे घोषणापत्र तुम्ही केलंय ना, जनतेची शब्दच वापरलेला नाही. किती पर्यंत सांगा ना, किती नंबरची अर्थव्यवस्था, किती क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे सांगा ना. 6व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. तुमच्या काळामध्ये वापरला. अरे तुम्ही जे सारखे म्हणत राहता, थोडं तरी तुम्हाला आय एम सॉरी टू से. आता मगाशी तुमचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री म्हणत होते तुम्ही आम्ही 40 वर्षामध्ये काहीच केलं नाही. 50 वर्षामध्ये माधव भंडारी तुम्हाला इकॉनॉमिक्स प्रायमरी समजतं. 1951 साली भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 10,250 कोटी रुपये होतं. मिस्टर माधव भंडारी, ट्राय टू अंडरस्टँड इकॉनॉमिक्स. 1951 मध्ये भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 10,250 कोटी रुपये होतं. आज ते 186 कोटी रुपये आहे. हे काय गेल्या 5 वर्षात झालं मिस्टर माधव भंडारी? हॅव सम सेन्स वेन यू आर टॉकिंग. कोणी म्हटलंय? मग काय मोदी काय बोलतात 50 काय नाही झाले म्हणून? कुठे होता तुम्ही 47 साली घटना करताना? कुठे होता तुम्ही? स्वातंत्र्य तुम्ही कुठे होता? योजना कोणी आणली? वेर आर यू? खपवण्याचा प्रयत्न यू वेर इनसिग्निफिकंट. जे तुमचा गोंधळ तुम्ही माझ्या मनात काय गोंधळ? Have some understanding of economics minimum. Don't come for economic discussion then if you don't understand minimum economics. मी तुमच्या मनातला गोंधळ. बरं, मी दोघांना विनंती करतो. दोघांना विनंती करतो. मुद्द्यांवरती जा. सर मी येतो. सर मी हाच मुद्द्यावर आपण राहू घेऊ. भारताचं उत्पन्न 10,250 कोटी रुपये होतं. बरं, दोघांना रिक्वेस्ट आहे. माधव भंडारी आणि डॉक्टर दोघांनी रिक्वेस्ट आहे. सुधाकर बडगुजर आपल्या सोबत आहे शिवसेनेचे. मी येतो सर. ठीक आहे, 7वा क्रमांक सर मी येतो. सुधाकर बडगुजर आपल्या सोबत आहेत. त्यातलं तुम्हाला काहीच माहिती नाहीये. दोघांना विनंती, प्लीज दोघांना विनंती. मला बोलण्याची संधी द्या. सुधाकर बडगुजर, तुम्हाला एक प्रश्न वेगळा आहे. माझा प्रश्न असा आहे की 2014 मध्ये देखील राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो ठासून घोषणापत्रात सांगितलेला होता. तुम्ही देखील म्हणालात की पहिले मंदिर फिर सरकार. असं असताना आताच्या घोषणापत्रात देखील भाजपनं जेव्हा हाच राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा दिलेला आहे, आणखीन किती वर्ष अशा प्रकारे तेच मुद्दे घोषणापत्रात दिसणार आहेत? आणि शिवसेनेची नेमकी भूमिका काय याविषयी? शिवसेनेची भूमिका, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे त्या ठिकाणी अयोध्येला गेलेत. आम्ही सुद्धा त्या अयोध्येमध्ये होतो आणि सरयू नदीच्या तीरी राम आरती त्या ठिकाणी झाली. सगळ्यांनी पाहिलं ते, सगळ्यांनी पाहिलं. नंतर पण 2014ची आरती आता पुन्हा 2019 मध्ये तीच केली जाते घोषणापत्रात. आणि परंतु उद्धव साहेब त्या ठिकाणी
नाही, सत्ताधाऱ्यांना जाग यावी. केंद्रामध्ये आपली सत्ता आहे, हिंदुत्वाचं त्या ठिकाणी मंदिर व्हावं, हिंदुत्वाच्या भावना त्या ठिकाणी जागृत असाव्यात आणि ह्या पद्धतीने त्या ठिकाणी मंदिराची भावना 2014ला ठासून सांगितलं जात होतं की आमचं बहुमतात जर सरकार आलं तर आम्ही राम मंदिर बांधूनच दाखवू. 5 वर्ष झाली आता आणखी किती बहुमतात आणायचं होतं सरकार? काँग्रेस भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 70 वर्षापैकी 60 वर्ष काँग्रेसने त्या ठिकाणी सत्ता भोगली, परंतु 60 वर्षामध्ये काही केलं नाही. 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने काहीतरी करून दाखवलं आणि राम मंदिराचा मुद्दा हा पुढे आणला. माधव भंडारी साहेबांनी जे सांगितलं तोच गेले अनेक वर्ष तोच मुद्दा का पुढे येतोय घोषणापत्रात हे मी विचारायचं. छोटासा ब्रेक घेतोय. बडगुजर मी येतो, छोटासा ब्रेक घेतो. इतर खूप महत्वाचे मुद्दे आहेत त्याला देखील आपण हात घालणार आहोत, कारण शेवटी काश्मीर प्रश्न हा देखील तितकाच महत्वाचा आहे. त्याच्याविषयी देखील बोलूया. समान नागरी कायदा पुन्हा एकदा आपण बघतोय या घोषणापत्रात देखील दिसतोय, त्याविषयी बोलू छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. भालचंद्र मुणगेकर, माधव भंडारी, विद्याताई चव्हाण, सुधाकर बडगुजर, अशोक वानखडे आणि कृष्णा पंडित आपल्या सोबत आहेत. थेट जाऊयात विद्याताई चव्हाण यांच्याकडे. विद्याताई चव्हाण, आपण बघितलं 20 तरी आता या क्षणाला अशा आश्वासनांची यादी माझ्या हातात आहे जी आपण बघितलेलं होतं 2014ला. खरं तर सांगितलेलं होतं की ती पूर्ण करणार, मात्र आता देखील या मॅनिफेस्टोमध्ये देखील ती यादी दिसते पुन्हा एकदा. आणि आता तर 74-75 या नवीन सगळ्या घोषणा झालेल्या आहेत. काय नेमकं वाटतं? कॉपी पेस्ट वाटतं? नाही, खरं तर मला खूप आश्चर्य वाटतंय की निवडणुकांचं पहिलं फेज आता 2 दिवसावर आलेलं आहे आणि 4 फेज आता या 2 आठवड्यात होणार आहेत आणि इतकं सगळं जवळ आलेलं असताना तुम्ही मॅनिफेस्टो जाहीर करता म्हणजे हे हास्यास्पद आहे. म्हणजे तुम्हाला लोकांच्या प्रश्नांवरती काहीही फिकीर, अतिशय बेफिकर सरकार असं म्हणायला लागेल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही 5 वर्षामध्ये काय केलं? म्हणजे जेव्हा 13 आणि 14ला मोदी जेव्हा संबंध देशभर फिरत होते, त्यांनी खूप मेहनत घेतली, मोदी लाट निर्माण केली, तेव्हा ते म्हणत होते की मी 20-20 लाख रुपये टाकेल, 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकऱ्या देईल, महागाई कमी करेल. म्हणजे ह्या 3 गोष्टींमधली एकही गोष्ट त्यांनी केलेली नाहीये. अनेक गोष्टींची आश्वासनं देऊन त्याची पूर्तता झालेली नाहीये. शेतकऱ्याला हमी भाव दिले जातील किंवा 1.5 पट किंमत दिली जाईल. शेतकऱ्यांचे मोर्चे अनेक निघाले, शेतकऱ्यांचे मोर्चे दिल्लीपर्यंत पोहोचले, शेतकऱ्यांनी संप केला तरी सुद्धा शेतकऱ्यांना काही मिळालं नाही. आता तुम्ही सांगतायत की आम्ही 1.5 पट किंमत देऊ. म्हणजे 5 वर्षात तुम्ही जे दिलेलं नाहीये ते आता तुम्ही कसं काय देणार आहात? याचा कुठेही खुलासा नाहीये. आपण आता जे मगाशी बोलला की ह्या कव्हरवरती फक्त मोदींचं फोटो आहे. गेले 5 वर्षामध्ये फक्त मोदींचे फोटो बघून लोक कंटाळले आहेत. आता त्यांच्या भाषणातलं भाईवर बहिणो आणि त्यांचे फोटो बघून लोक कंटाळले आहेत. आता मतं देणार नाही आहेत. माधव भंडारी, उत्तर. अनेक आश्वासनं पूर्णच झालेली नाही आहेत, स्पष्ट आरोप. लोक मतं देतील की नाही हे आपल्याला मे महिन्याच्या मतमोजणीच्या वेळेला समजेल. आणि आश्वासनांची पुनरावृत्ती केली तर काँग्रेसने जो जाहीरनामा जाहीर केला त्याच्यामध्ये 2004 पासूनच्या आश्वासनं तशी पुन्हा उचलून वापरले. त्यावेळेला आपण हे प्रश्न विचारले नाहीत त्यांना. विचारले माधव भंडारी नक्कीच. त्याच्यामधली 10 वर्ष ते सत्तेत होते. आम्ही 5च वर्ष सत्तेत आहोत आणि या 5 वर्षामध्ये आम्ही मागच्या संकल्पपत्रामध्ये ज्या घोषणा केल्या होत्या, ज्या भूमिका मांडल्या होत्या, त्याच्यामध्ये काय काय केलं ह्याचे सर्व तपशीलवार आकडेवारी, तपशीलवार अहवाल हा आम्ही जनतेसमोर घेऊन जातो. आम्ही कुठेही आम्ही काय केलं नाही याची चर्चा असून आम्ही थांबलेलो नाही. आपण मगाचपासून रोजगार निर्मितीबद्दल बोलतो. नाही, पण असं असताना आपण बघितलं रोजगार निर्मितीबद्दल कलम 370 हटवणार, आता आज त्याच्या बाबतीत काही झालेलं नाहीये. समान नागरी कायदा पानही त्याच्या बाबतीतलं हल्लेलं नाही. अशा अनेक आश्वासनं आहेत ज्याच्या बाबतीत अजिबात काहीही झालेलं नाहीये. त्याचं काय करावं मग? कलम 370 हलवणं किंवा समान नागरी कायदा लागू करणं ह्याच्यासाठी केवळ लोकसभेतलं बहुमत पुरत नाही हे कदाचित आपल्याला माहिती असावं. जी, आम्ही जेव्हा 5 वर्षापूर्वी सत्तेत आलो तेव्हा आमच्याकडे फक्त लोकसभेत बहुमत होतं, राज्यसभेमध्ये आम्ही अल्पमतात होतो आणि 3 वर्ष आम्ही राज्यसभेतल्या अल्पमतामध्ये त्यावेळेच्या बाकीच्या पक्षांनी या सगळ्या कारभारामध्ये जे अडथळे उभे केले त्या अडथळ्यांची शर्यत ओलांडत काढली.
आणि त्याशिवाय ज्या 2 विषयांची आपण आता मुद्दा उपस्थित करतात त्यांना फक्त लोकसभा राज्यसभेचं बहुमत पुरणार नाही, तर त्यांना देशातल्या विधानसभांची सुद्धा संमती लागणार आहे. त्यामुळे त्याला लागणारा वेळ जो द्यावा लागेल आणि आमची ही भूमिका आहेच. एवढी राज्य आहेत की तुमच्या हातामध्ये? मला म्हणतात एवढी राज्य आहेत की तुमच्याकडे? आम्ही 35ची चर्चा सुरू केली. राज्यसभेतलं झाल्याशिवाय खाली जाता येत नाही साहेब. नाही, प्रयत्न काय झाले? प्रयत्न झाले का? मी सांगितलं ना प्रयत्न झाले. 35ची चर्चा आपण चालू केली. 35 वरती मुद्दे उपस्थित सुरू झाले. आपण त्याच्यावरती एक जनमत तयार करण्याची प्रक्रिया. समान नागरिक कायद्यामधलं एक सगळ्यात मोठं पाऊल उचललं ते म्हणजे तिहेरी तलाकच्या बाबतीतला कायदा केला, तो लागू केला आणि त्याचा फायदा मुस्लिम समाजातल्या महिलांना मोठ्या प्रमाणावर मिळायला लागला. तिहेरी तलाकच्या संदर्भातला कायदा हा समान नागरिक कायद्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं आपण कलम 370 बद्दल विषयांमध्ये निश्चितपणे पहिली पावलं उचललेली आहे. कृष्णा पंडित, तुमच्या विषयी काय मत आहे? कारण 2014ला देखील हेच आश्वासन, आता देखील हेच आश्वासन. एक काश्मीरी पंडित म्हणून, कारण काश्मीरी पंडित त्यांची मागणी अनेक वर्षांची आपल्याला माहिती आहे आणि खऱ्या अर्थानं काश्मीर जे आहे ते जेल व्हायला पाहिजे या देशामध्ये. यासाठी हे कलम हटणं खूप गरजेचं आहे. मात्र आश्वासनांवर आश्वासनं मिळतात नुसती. नाही, आश्वासनं त्यांनी बरोबर दिली आणि ते करतायत पण, असं करत नाहीये. फक्त जे प्रॉब्लेम आहे फक्त 3 राज्यातच आहे. 3 फक्त जिल्ह्यात प्रॉब्लेम आहे. पूर्ण जम्मू काश्मीर हा एकदम व्यवस्थित आहे. ह्या लोकांमध्ये मीडियाने आणि तिकडच्या जे काँग्रेस सरकार आहे की NC आहे आणि हे तुमचे PDP आहे, त्यांनी हे केले आणि फुटीरवादी आहेत. त्यांनी जेव्हापासून नरेंद्र मोदी जेव्हापासून सत्तेत आलेत, जेव्हापासून केंद्रात आलेत, त्यांनी फुटीरवादींना बरोबर धडा शिकवलाय. ह्या काँग्रेसनी, ह्या त्या NCने आणि ह्या त्या PDP वाल्यांनी त्यांना लालन पोषण केलं. ह्या लोकांनी लालन पोषण केलं म्हणून हे झालं. जर ज्या वेळेला 84 मध्ये जेव्हा हे झालं होतं, पंजाबचा प्रश्न होता, तोच प्रश्न जर इंदिरा गांधींनी त्यावेळेला जर काश्मीरमध्ये हा प्रश्न त्यांनी सोडवला असता तर एवढा मोठा प्रोसेस तयार झाला नसता. या लोकांनी फुटीरवाद्यांना मोठ्या प्रमाणात त्यांनी म्हणजे शह दिला. त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांना येण्यासाठी 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी त्यांना प्रत्येक हे केलं. आता ज्या मोदी सरकारने येऊन त्यांना त्यांची जागा दाखवली. याच्यासाठी आज काश्मीरी पंडित प्रत्येक ठिकाणी खुश आहे आणि आम्हाला असं वाटतं की हे होणार. पण मी अजून एक जातो, माधव भंडारीजींना हे सांगतो की हे फक्त प्रश्न पूर्ण तुमच्या प्रत्येक विधानसभेत नाही होणार. हा प्रश्न जर जम्मूमध्ये तुम्ही जर 38 जागा आहे, त्या जागेला जर तुम्ही 42 किंवा 45 जागा केल्या तरच हा प्रकार तुमचा सुटेल. अदरवाईज जर तुम्ही काश्मीरमध्ये हा प्रकार तसा ठेवला तर हा प्रकार सुटणार नाही. याच्यासाठी नेहमी आम्ही तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला सांगतोय आणि सगळ्या पक्षांना सांगतो. आम्ही एका पक्षाला सांगत नाही, कारण की जे आम्ही भोगलं आहे ते तुम्ही लोकांनी भोगलेलं नाहीये. तुम्ही फक्त तुम्ही हेच करत असता की इथं बसून चर्चा करणं आणि त्याचा मार्ग काढणं. ह्याच्या व्यतिरिक्त आणि झालं 5 वर्षानंतर तुम्ही एका मॅनिफेस्टो मध्ये घेऊन कुठल्या सरकारने हे काम केलं? या फक्त एका सरकारने काम केलं, ते आहे फक्त भाजपने काम केलं. मी भाजपचा नाही, मी काश्मीरी पंडित आहे. जे माझ्या मनात आहे ते मी तुम्हाला सांगू शकत. तुमची वेदना समजून घेण्यासारखी मुंडगेकर, या वेदनेला काय आता उत्तर द्या? नाही, कारण तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये कलम 370 ठेवण्याविषयी आहे. भाजप म्हणते नाही ते निघायला हवं. काश्मीरी पंडिताचा आवाज आता आपण ऐकलेला आहे, ते काय भाजपचे नाहीयेत हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. हे तटस्थ एका काश्मीरी पंडिताचं मत आहे. मात्र हे 370 कलम आजही असंच आहे, हे पाप काँग्रेसचं आहे, त्यांचा थेट आरोप आहे. काश्मीरी पंडितांच्या ज्या वेदना आहेत आणि त्यांच्या अडचणी आहेत त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि त्यांच्या वेदना मी समजू शकतो. पण हा संपूर्ण जाहीरनामा जो आहे तो जाहीरनामा काँग्रेसच्या जाहीरनाम्याला प्रत्युत्तर असं केलेलं आहे. या जाहीरनाम्याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर तुमच्या मॅनिफेस्टो मध्ये काय दिलंय? तुम्ही असं दिलंय की तिकडनं आम्ही सेनेला कमी करू. का कमी करू? तुम्ही सेनेला का कमी करता? सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला एक सांगतो, आम्हाला काय त्रास आहे ते आम्हाला माहित आहे. आज फक्त 3 जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम आहे.
जे नरेंद्र मोदी करतायत बरोबर. तसं जर तुम्ही केलं बरोबर. असतं तर हे प्रकार झाला बरं, आपण नाही. विचारूया. हे तुमचं पाप आहे साहेब, नक्कीच. हे तुमचं पाप आहे. मुणगेकर, ही काय दोन मॅनिफेस्टोची लढाई नाहीये, समजून घेणं गरजेचं नाही, साहेब, आहे. ही तुमचा तुमची पाप आहे. हे तुमचा मॅनिफेस्टो वाचून मग त्यांनी त्यांचा स्वतःचा मॅनिफेस्टो बनवला. हा काय पूर्णपणे बडगुजर येतो मी. काश्मीरच्या प्रश्नाचं उत्तर असं देतो की वाजपेयी सरकार झाल्यापासून 2014 पर्यंत 15 वर्ष, म्हणजे वाजपेयींची 5 वर्ष आणि काँग्रेसची युपीएची 10 वर्ष, अशा 15 वर्षामध्ये जम्मू आणि काश्मीरचं वातावरण जे आहे हे शांततेच्या मार्गाकडे सुरू झालं नाही. मला एक मिनिट. 50 वर्षाचा हा पाप आहे सगळं साहेब. जी बोला. हा संपूर्ण प्रश्न काश्मीरचा चिघळवण्याचं काम हे भाजपच्या गेल्या 5 वर्षाच्या काळात झालेलं आहे असं माझं म्हणणं आहे. पंडितांचं त्यांच्यावर दुमत होऊ शकतं. याचं कारण मुळामध्ये असं आहे, पीडीपीची भूमिका, म्हणजे ज्या संधी साधूपणे बीजेपीने पीडीपीशी सोयरीक करून ते सरकार स्थापन केलं आणि ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये टेन्शन निर्माण झाल्यानंतर जबाबदारीतून मोकळं होऊन काश्मीरमध्ये संपूर्ण राष्ट्रपती राजवट आणेपर्यंत सैन्य काढून होणार आहे का? मी येतो. सैन्य कमी करून सैन्य कमी करायचं आश्वासन तुम्ही दिलेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येक रस्ते आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी केलेली आहे. असं नाही एक साधा प्रश्न असा आहे, पुलवामा मध्ये 40 सैनिक कमी करून होणार का? सैनिक कमी करून होणार का? हा प्रकार नाहीये. सैनिक कमी करून होणार आहे का? काश्मीर प्रश्न सुटेल का सैनिक कमी करून? सांगा मला. नाही, सैनिक मी तिकडे आता काश्मीरमध्ये जाऊन आलेलो आहे. तिथे सैनिकांवरती दगडफेक जर तुम्ही पाहिलीत ना तुमच्या डोळ्याने, सैनिक वाढवा आता तिथली संख्या. मध्ये 5 वेळा जाणार तो प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे, नाही मग तुम्ही मॅनिफेस्टोमध्ये काँग्रेसने दिलं ना, पण 370 त्याच्यामध्ये 370 कलम रद्द करणार नाही, 35A रद्द करणार नाही. कारण 370 कलम हे ज्या काश्मीरच्या करारानुसार त्याची ती अट आहे आणि त्या काश्मीरमध्ये मधली जी लढाई आपण बघतोय सिटीजन, माझा एक मिनिट वी द सिटीजन नावाचा एक ऑर्गनायझेशन आहे ज्यांनी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दायर केलेली आहे 35A वर. त्या ऑर्गनायझेशनचा मी पण मेंबर आहे. आमचं असं म्हणणं आहे, जर 35A कलम मुक्त काश्मीरमधलं जर हे मुक्त केलं तर काश्मीरमध्ये बाहेरचे लोक जातील, बाहेरचं इन्व्हेस्टमेंट वाढेल, काश्मीर मधल्या युवकांना नोकऱ्या मिळतील, काश्मीर मधले पोरं हातात दगड घेणार नाही, काश्मीर मधला बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. काँग्रेसला नकोय का? पण झाली सुप्रीम कोर्टात अजूनही केंद्र सरकारने आपल्याकडनं जे अफिडेव्हिट सबमिट करायचं असतं ते अजून केलेलं नाही आणि तारखांवर तारखा मिळतात. पीडीपीचं आणि जेव्हा बीजेपीचं सरकार तेव्हा होतं तेव्हा 35A वर एक स्टँड का नाही घेतला? तुम्हाला तिथे सत्तेत राहायचं होतं म्हणून तुम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेतला आणि त्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये 370चा बळी दिला, 35A बळी दिला, काश्मीर पंडितांचा बळी दिला. मी पण आता उधमपूरला मागच्या 8 दिवसापूर्वी मी उधमपूरला उत्तर घेऊ नंतर बडगुजरांच्याकडे जातो. ओके, उत्तर घेऊ. उधमपूरला जाऊन आलो. नक्की गोष्टी वेगळ्या आहेत. नक्की. पण उत्तर माधव भंडारी वानखडे हा जर पूर्ण मॅनिफेस्टोवर जर 1 मिनिट फक्त मला दिलास, फक्त मला 1 मिनिट या मॅनिफेस्टोवर बोलायचंय. फक्त हा मॅनिफेस्टो फक्त काँग्रेसचा जो न्याय योजना आली आहे त्या न्याय योजनेला काटण्यासाठी काही कलम या मॅनिफेस्टो मध्ये एक्स्ट्रा आहेत. ते म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना फक्त मिनिमम लँड होल्डर्सला होतं, त्याच्यापासून ते 6,000 रुपये ब्लँकेट मध्ये टोटल देशातल्या शेतकऱ्यांना केलं. शेतकऱ्यांना पेन्शन आणि व्यापाऱ्यांना पेन्शन, ही जी 2 गोष्टी आहेत हे मला वाटतं त्या न्यायासाठी वापरलेल्या आहेत. बाकी मॅनिफेस्टो ओघम आहे. आम्ही हे करू ते करू, त्याला काही डेट नाही किंवा त्याला काही एक स्पेसिफिक रोल. राईट वानखडे, आपण उत्तर घेऊ. ऊर्जा मंत्रालय काढू, व्हॅलिड पॉईंट, पाणी आणू, सगळ्या गोष्टी आहेत. अहो आजही सौराष्ट्रामध्ये टँकरनी पाणी जातं. 15 वर्ष तिथे मुख्यमंत्री सौराष्ट्रात घेऊन जाऊ शकले नाही नरेंद्र मोदी. त्या देशातल्या प्रत्येक ठिकाणी नळात पाणी कसं देणार? नाही, माधव भंडारी आत्ताचे मुद्दे वानखडे यांनी उपस्थित केलेले आहेत. काय थेट उत्तर द्याल त्यांना? पहिली गोष्ट म्हणजे 370 आणि 35A याबद्दलची आमची भूमिका स्पष्ट आहे आणि 35A हटवण्याबद्दल आम्ही ठाम आहोत आणि त्यामध्ये त्या दृष्टीने पावलं टाकली जातील. आणि ज्या याचिकेचा उल्लेख वानखेडे साहेबांनी केलाय त्या याचिकेचा परिणाम सुद्धा याच्यामध्येच होईल.
त्यामुळे त्या बाबतीत आमच्या मनात काही शंका नाही. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की ऍफिडेव्हिट पण अजून दिलेलं नाही सरकारला, त्यांनी आरोप केला. येईल ना, ते येईल. नाही, ते त्यांचं म्हणणं तेच आहे की 5 वर्षात 2 काय वर्ष झालं झाले भंडारी साहेब, 2 वर्ष. मग नुसतं मॅनिफेस्टो मध्ये लिहायचं गाडी. आणि साहेब, दुसरं आपण दिल्लीत असता, आपले सगळ्यांशी संबंध आहेत, आपल्याला अधिक माहिती आहे. बरं. आणि दुसरा माधव भंडारी एक प्रश्न होता की यांचा काँग्रेसचा मॅनिफेस्टो खोटी माहिती बघून देणार नाही भंडारी साहेब. तो मॅनिफेस्टो बघून त्याच्यानंतर मग विचार केलाय का भाजपनं, असं थेट त्यांनी आरोप केला. त्यांना काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून. नाही, हा आरोप तर बिलकुल गैरलागू आरोप आहे. आम्ही हा संकल्पपत्र तयार करताना 20,000 पेक्षा जास्त छोट्या मोठ्या लोकांच्या बैठका, सभा घेऊन त्याच्यातून आलेले जे मुद्दे आहेत त्याच्या आधाराने केलेलं हे संकल्पपत्र आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा परिणाम हा त्याच्यावरती नाही. आणि काँग्रेसच्या याच्याबद्दलचं एक त्यांची जी घोषणा आहे, सदन शेतकऱ्याला 6,000 रुपये का? अब न्याय होगा, अब न्याय होगा, असं काँग्रेस आता 2019 मध्ये म्हणतीये. म्हणजे ह्याच्या पूर्वी काँग्रेस जी करत होती तो न्याय नव्हता, आणि ह्याचा साक्षात्कार त्यांना झालाय. बरं, मुंडगेकर उत्तर देतात, आपण म्हणू शकतो. मुंडगेकर उत्तर देतात. आणि 6,000चा बद्दलचा जो प्रश्न वानखेडे साहेब विचारतायत, आपल्याला जर आठवत असेल तर शेतकरी सन्मान निधी हा आम्ही याच्या आधीच सुरू केला. विद्यार्थी म्हणतात की 5 वर्षात तुम्ही अन्याय केलात म्हणून ही योजना आणायला लागली. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी पेन्शन योजना आम्ही पूर्वीच चालू केली. शेतकरी, शेती क्षेत्रामधला जो शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी आहे त्याच्यासाठी पेन्शनची योजना आम्ही पूर्वी सुरू केली. 6,000 त्यामुळे उलट आम्ही जे सुरू केलं, कमी जमीन धारकांना दिला होता. त्यानंतर तो 6,000 तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना, म्हणजे जे शेतकरी करोडपती आहे, लखपती आहे, मोठमोठे बागायतदार आहे, त्यांना पण मिळणार ना 6,000 रुपये. मला एकच फक्त याच्यामध्ये बोलायचं आहे. 200 एकर जमीन आहे त्याला 6,000 रुपये त्यांना मिळणार नाही. त्यांना आवश्यकता आहे, त्यांना गरज आहे, त्यांनाच आपण देणार आहोत. नाही, एक राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं की करोडपती शेतकरी आपल्या देशामधला मोठा जमीनदार शेतकरी आणि अल्पभूधारक, मध्यम भूधारक, कमी उत्पन्न असलेला शेतकरी याची संख्या काढा. एक मिनिट, म्हणजे नेमकं कुणाला उपयोग होणार आहे, एक मुद्दा मांडायचा आपल्याला समजेल. आता जी चर्चा जी सुरू आहे ना ती न्यायविषय. खरं सांगायचं म्हणजे काँग्रेसचा मॅनिफेस्टो बघितला की हा त्यातला वेगळा मुद्दा आहे. राहुल गांधींनी आणि काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये 5 कोटी अतिगरीब कुटुंब ज्यांचं वर्षाचं संपूर्ण उत्पन्न 12,000 पेक्षा कमी आहे, अशाचा 6,000 रुपये प्रत्येक महिन्याला उत्पन्न गृहीत धरून त्या प्रत्येक कुटुंबाला 6,000 रुपये दिले जातील. म्हणजे वर्षाला 72,000 रुपये 5 कोटी कुटुंबांना, अशा 25 कोटी लोकसंख्येला त्याचा फायदा होईल. ह्या एका घोषणेने बीजेपी अत्यंत हैराण झालेले आहे. ती बचावात्मक पवित्रोड गेलेला आहे. आणि त्या संपूर्ण एका घोषणेमुळे जी न्याय योजना जी आहे त्याच्याविषयीचा संपूर्णपणे धसका भाजपने घेऊन त्यांच्या मॅनिफेस्टो त्याचं प्रतिबिंब झालेलं आहे. एक साधं भंडाराने विचारतो, देशाचं म्हणजे किती अवास्तव घोषणा तुम्ही देऊ शकता? तुम्ही 100 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करणार इन्फ्रास्ट्रक्चरवर, बेसिक सुविधावर 100 लाख कोटी रुपये, हे तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे. देशाचं संबंध उत्पन्न 2018 मध्ये 186 लाख कोटी रुपये होतं. $2.8 ट्रिलियन, म्हणजे 186 लाख कोटी रुपयापैकी एका वर्षी उत्पन्न तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये 100 लाख कोटी रुपये हे फक्त इन्व्हेस्टमेंटवर खर्च करणार. ह्याचं मला अर्थशास्त्र जरा समजून सांगा. किती अवास्तव. छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परत भंडारींकडनं उत्तर घेऊ. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. या सगळ्या आज बघितलं जाहीरनामा जो आहे तो सादर करताना एक गोष्ट मात्र सगळ्यांना जाणवली, ती म्हणजे राहुल गांधी यांनी जेव्हा जाहीरनाम्याचं वाचन केलं होतं आणि सांगितलं होतं आम्ही काय काय आश्वासनं देणार आहोत, त्याच्यानंतर पत्रकारांचे प्रश्न घेतले होते त्यांनी आणि त्याची उत्तरं दिलेली होती. आज मात्र असं काही झालं नाही, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर घेतली गेली नाही. हा विरोधाभास नेमका काय? विद्यार्थी काय वाटतं? म्हणजे घ्यायची नाहीत पत्रकारांची प्रश्न, त्यांना उत्तरं द्यायची नाहीत, काय कारण असावं? नाही, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची पद्धतच नाहीये. गेले 5 वर्षामध्ये मोदी साहेबांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. हा आरोप वारंवार त्यांच्याशी होतोय. कारण प्रेसच्या माध्यमातूनच तुम्ही देशाच्या लोकांशी बोलू शकता, तुमचं मनातले विचार मांडू शकता, परंतु तुम्ही मन की बात करून लोकांना मूर्ख बनवलेलं आहे.
त्यामुळे प्रेसच्या प्रश्नांना उत्तर देणं किंवा प्रेसच्या माध्यमातून जनतेपर्यंत संदेश देणं हे पंतप्रधानांनी 5 वर्षात केलेलं नाहीये. आणि आजही त्यांच्या याच्यामध्ये मॅनिफेस्टोच्या त्यांनी जो सादर केला त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की मोदींना प्रेसशी बोलायचं नाहीये. बरं, मला म्हणते काय नेमकं कारण आहे? कारण खरं सांगू का, जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत, पत्रकारांच्या मनात आहेत. आज जर ही प्रेस कॉन्फरन्स होताना त्याच्यामध्ये जर प्रश्न घेतले असते तर अधिक चांगल्या प्रमाणात सांगता आलं असतं ना की काय काय आश्वासन आहेत नेमकी आमची. असं आहे, मोदी साहेब पत्रकार परिषदा जरी घेत नसले तरी मुलाखती देत आहेत आणि अगदी सविस्तर मुलाखती देत आहेत. कुठल्याही प्रश्नांचा आडपडदा न ठेवता त्यांची उत्तरं देत आहेत. आपण त्या मुलाखती बघतो, त्यामुळे ते पत्रकारांशी बोलत नाहीत वगैरे अशातला काही भाग नाही. आणि ते जनतेशी थेट संवाद साधतात, जनतेचे प्रश्न ते मागून घेतात, जनतेच्या प्रश्नांची उत्तरं ते जनतेला देतात. त्याच्यामुळे पत्रकारांच्या मध्यस्थीने जनतेशी बोलावं किंवा कुणाच्या मध्यस्थीने जनतेशी बोलावं याच्यापेक्षा ते जनतेशी थेट बोलतात. त्यांची एक कार्यपद्धती आहे, त्या पद्धतीप्रमाणे ते करतात. बरं, एक तर ते सगळ्यांना काही मुलाखती देत नाहीत माधव भंडारी तुमच्या माहितीसाठी. आणि दुसरी गोष्ट हे सांगतो की प्रेस कॉन्फरन्स आणि शेवटी अशा मुलाखती याच्यात पण फार फरक असतो जमीन आसमानाचा. त्यामुळे आज जर ते केलं असतं, मुंगेकर तुम्हालाही वाटतंय की राहुल गांधी यांनी प्रश्नांची थेट उत्तरं दिली तशी दिली असती तर बरं झालं असतं? कारण असे की काँग्रेसच्या विषयी लोकांचे भंडारींचं काही म्हणणं असलं तरी ते मुळामध्ये संसदीय लोकशाही तो मांडणारा पक्ष आहे. आता मगाशी भंडारी साहेब लोकांशी बोलतात म्हणजे 5 वर्ष मन की बात रेडिओवर करून मोदींनी लोकांना हैराण केलं. तो इट वॉज वन वे ट्रॅफिक, ऑल इंडिया रेडिओ जसं भाषण जसं असतं की नाही, त्याच्यामध्ये काय लोकांचे मन की बात मध्ये हा मोदींनी काढलेला स्वतःची एक सोय होती, त्याच्यामध्ये लोकांना त्यांना भिडायचं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट असं मोदी स्वतः व्यक्ती आणि देशातले 135 कोटी लोक असा मोदींना थेट संबंध पाहिजे असतो. मोदी दुसरे लोकशाहीचे कोणतेही संकेत पाळत नाहीत, मोदी फ्रीडम ऑफ द प्रेस मानत नाहीत. तर त्यांनी स्वतःची कार्यपद्धती शोधून काढली, ती कार्यपद्धती त्यांच्या एकूणच तत्वज्ञानाची सुसंगत आहे. आता आपल्याला जास्त वेळ नसला मी बोलू इच्छित नाही, आपल्याला तर वेळ नाही. पण मुळामध्ये मोदींची कार्यपद्धती ही वन मॅन शो, वन मॅन कंट्री, वन मॅन नोशन याच्याशी सुसंगत आहे. बरं, भंडारी मी तुमच्याकडे येतो, मात्र बडगुजर यांच्याकडे मला जायचंय. बडगुजर, शिवसेनेच्या देखील या सगळ्या बाबतीत ठोस भूमिका आहेत. आपल्याला माहिती आहे 370 असेल ते कलम रद्द केलं पाहिजे, शिवसेनेची सुरुवातीपासूनची ही मागणी आहे. त्यानंतर समान नागरी कायदा असला पाहिजे. बाळासाहेबांनी अनेकदा ही गोष्ट आपल्या भाषणांमध्ये सांगितलेली, त्यांचा त्यासाठी आग्रह होता. असं असताना या सगळ्या गोष्टी ज्या आज मॅनिफेस्टोमध्ये भाजपने दिलेल्या आहेत या जर नाही झाल्या पूर्ण पुढे जाऊन, तर मग शिवसेना काय करणार आहे? काही विरोध करणार आहे का, की केवळ बाबा युती केली आता इलाजच नाहीये, राजकीय अपरिहार्यता आहे त्यामुळे हातात हात घालायचा आहे? कुलकर्णीजी, शिवसेनेचा दबाव तंत्राचं काम हे चालूच आहे. उद्धवजींनी त्यांच्या पुरेपूर मागण्या मान्य केल्याशिवाय युती केलेली नाही. युती झाल्यानंतर भाजपाने त्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. आणि यापुढे ज्या ज्या मागण्या, नाणार प्रकल्प असेल, भूसंपादन कायदा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नावरती उद्धवजींनी आधी उत्तरं घेतलेत भारतीय जनता पार्टीकडनं. नंतर युतीमध्ये समर्थन केलं. हिंदुत्वाचं एक सरकार असलं पाहिजे. लोकशाहीमध्ये भारतामध्ये जसं ज्या पद्धतीने कामकाज 50 वर्ष 60 वर्ष काँग्रेस सरकारने केलं आणि अनेक योजना त्या ठिकाणी मोडकळीस आल्यात, त्यावेळेस कोणी त्यांना प्रश्न केले नाहीत. पण आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं केंद्रामध्ये सरकार असताना, त्या सरकारच्या माध्यमातून 5 वर्ष पूर्ण केलेली असताना अनेक प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत. मला भालचंद्र मुंडगेकरांना एक प्रश्न आहे की त्यांनी त्या ठिकाणी आर्थिक गणितावरती माधव भंडारींना एक आरोपीच्या पिंजरात बसवलं, पण त्यांनी तो प्रश्न केलेलाच नव्हता. केलेला नसताना तुम्ही तो स्वतःहून अंगावर घेतला आणि त्यांनी स्पष्टीकरण केलं, तर तुम्ही अजून त्यांच्यावर जास्त दबाव या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला. हे मला काही न पटलेलं आहे. चर्चा एक घोषणापत्राची होती आणि घोषणापत्राची चर्चा करत असताना काँग्रेसचं धाबं दणाणलेलं आहे, त्यामुळे कदाचित एक वेगळ्या दिशेने ही चर्चा घेऊन गेले आहेत. भालचंद्र मुनगेकर यांनी माधव भंडारींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यामुळे जरी खालच्या सभागृहामध्ये आमचं बहुमत असलं तरी वरच्या मुद्दा लक्षात आला, तुमचा मुद्दा लक्षात आला बहुमत नव्हतं.
बहुमत बडगुजर तुमचा मुद्दा लक्षात मिळाल्याशिवाय आला. वेळ आपली संपलेली आहे, माफ करा. भालचंद्र मुणगेकर, माधव भंडारी, विद्याताई चव्हाण, सुधाकर बडगुजर, अशोक वानखडे आणि कृष्णा पंडितजी सगळ्यांचे खूप धन्यवाद. चर्चेत सामील झालात. शेवटी क्या हुआ तेरा वादा असं म्हणायची पाळी जनतेवरती येऊ नये हे खूप महत्वाचं आहे. मग तो काँग्रेसचा मॅनिफेस्टो असेल किंवा भाजपचा असेल, अर्थात किती वादे पुरे कोण करतंय याकडे आमचं लक्ष असणारच आहे. जनता सुज्ञच आहे. झाले ते सामन्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV 9 मराठी. जो काम 50, 55, 60 के कालखंड में होना चाहिए था वो मुझे 2014 से 19 के बीच में करना था. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.